सण झालं अधीर मन आला पंचमीचा सण झालं अधीर मन वारुळाला जाऊया ग नागराजाला बाई ग दूध न्यायला वाहूया ग नागराजाला बाई ग दूध न्यायला वाहूया ग श्री स्वामी समर्थ. भाऊ बहिणीच्या सणाची सुरुवात ही भावाच्या उपवासापासूनच सुरू होते असं मला तर वाटते. कारण बघा की आत्ता भावाचा उपवास झाला की लगेच 8-10 दिवसांनी रक्षाबंधन येते. रक्षाबंधन झालं की लगेच थोड्या दिवसांनी दिवाळी येते म्हणजे भाऊबीज येते. आणि हे असे पारंपरिक सण आपण साजरे करतो म्हणून बहीण भावातलं नातं एकदम घट्ट आणि प्रेम वाढतं. बघा ना, लग्न झालेली बहीण आज पण नागपंचमीला भावासाठी उपवास करते, भावाच्या दीर्घायुष्यासाठी ती उपवास करते. सासरी जाऊन परकी झाली तरी ती प्रत्येक वेळेस सिद्ध करते की शरीर जरी परक्याच्या घरात असलं तरी बहिणीचं काळीज आणि तिची प्रार्थना कायम आपल्या भावाच्या पाठीशी असते. हे असे पारंपरिक सण आपण साजरे करत राहिल्यामुळे आपल्यातलं एक प्रेमाचं नातं बहीण भावाचं खूप घट्ट होतं आणि एकमेकांना जीव लागतो. आणि पहिलं कसं बघा, बहीण भावाची वाट बघायची की पंचमी आली की भाऊ मला घ्यायला येईल, माहेरी न्यायला येईल. आणि आता कसं झाले, प्रत्येकाला काम आणि आपापल्या ह्याच्यात असल्यामुळं ही अशी परंपरा बुडली की पंचमीच्या सणाला आपल्याला माहेरी जायचं. पण प्रत्येकाने आपापल्या घरी तरी कमीत कमी वारुळाला जाणून अशा बायका एकत्र गोळा करून सगळे सण साजरे केले तर छान वाटतात. आणि आम्हाला पण ही अशी आवड आहे म्हणून आम्ही सगळेजण मिळून आमच्या इकडे वारूळ नव्हतं तर मी लांब बहिणीच्या घराकडे जाऊन आम्ही तिकडं वारूळ पूजा केली, भुलई खेळी, गाणे म्हटले आणि छान वाटलं असं सण साजरा करून.